नमस्कार मंडळी. चला तर मग आज आपण बनवूया कोलंबी फ्राय. कोलंबी फ्राय बनवताना सुरुवातीला आपण कोलंबीवर लिंबू पिळून घ्यायचं. लिंबू पिळून घेऊन मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण एका खलबत्त्यामध्ये लसूण घ्यायचा, मिरची घ्यायची, आलं घ्यायचं आणि कोथिंबीर घालून ते चांगलं ठेचून घ्यायचं. हे ठेचून घेतल्याने ह्याची टेस्ट खूप छान वाढते. असं खरंच करून बघा, खूप टेस्टी लागतं. ते मिक्स करून आपण त्यामध्ये मिक्स करून घेतलं की त्यामध्ये लाल तिखट घालूया, हळद घालूया, मीठ घालूया आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मॅरिनेट करून एक 5 ते 10 मिनटं हे मॅरिनेट करून मस्त असं ठेवून द्यायचं. म्हणजे त्याची टेस्ट खूप छान होते. त्यानंतर आपण रवा आणि तांदूळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून ते कोलंबीवरती घालायचं. असं केल्याने आपला रेसिपी बनवतानाचा आपला हा जो वेळ आहे तो खूप वाचतो आणि ही रेसिपी पटकन तयार होते आणि पटापट तयार होते आणि छान होते. तर आता आपण एक पॅन घेऊया, गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालूया आणि तेल घातल्यानंतर त्यावर आपण ते कोलंबी सोडूया आणि कोलंबी अशी छान बघत असाल तुम्ही किती छान मस्त अशी कोलंबी त्यावर दिसते फ्राय पॅनवरती आणि त्यानंतर एक 2 मिनटानंतर आपण लगेच ती पलटी मारून घ्यायची आणि पलटी मारल्यानंतर 1-2 मिनिटांनी आपली कोलंबी छान अशी तयार होते आणि तुम्ही बघतच असाल किती छान कोलंबी दिसते आणि पटकन अशी तयार होणारी ही रेसिपी आहे. तर एका प्लेटमध्ये ती आता आपण काढून घेऊया. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्यावर मस्त कोथिंबीर अशी घालूया. मस्त असं गार्निशिंग करूया. कांदा, टोमॅटो, लिंबू ठेवून छान अशी रेसिपी पटकन तयार होणारी आहे. खूप टेस्टी लागते. तर खरंच तुम्ही करून बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.